गांधीनगर नळ पाणी पुरवठा योजनेचं काम 27 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित असताना तब्बल 4 वर्षांनंतरही ही योजना अपूर्णच आहे। ही योजना रखडल्यामुळे योजनेत समाविष्ट गावांमधील लोकांना त्रास सहन करावा लागतोय। गांधीनगरसह 13 गावांमधील लाखो लोकांसाठीच्या या योजनेत अनेक त्रुटी असल्याचं निदर्शनाला आल्यामुळे लोकांचा संयम सुटू लागलाय। आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून गांधीनगरसह 13 गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। 2022 मध्ये मंजूर झालेल्या योजनेचं काम हैदराबादच्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे आहे। 27 महिन्यांमध्ये योजनेचं काम पूर्ण होणं अपेक्षित असताना गेल्या 4 वर्षात योजनेचं 25% सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही। आज आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या योजनेचा आढावा घेतला। या योजनेच्या कणेरी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पाहणी दरम्यान ग्रामस्थांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। लोकांनी पाहिलं तर ॲट अ टाइम किती मोठी हानी होईल त्या ठिकाणी। जिव्हाळ्याचा प्रश्न हो, या आत्ता सरकारनं माझं म्हणणं आहे भल्या भल्यानी थुका लावलाय। सर्वसामान्यांना थुका लावू नका, आम्ही मारून पाठवणार। संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः हकलून लावलं। सोडून पळायचं, इथून पुढे ऑफिस सोडून पळायचं एवढं लक्षात ठेवा। नाही, ऑफिस सोडून पळायचं। तुम्ही आता ऑफिसात येताना गब्बर सिंग आठवायचा लक्षात ठेवा। काम करून पाहणी दरम्यान जलशुद्धीकरण केंद्राचं कामकाज अपूर्ण असल्याचं स्पष्ट झालं। यावेळी एका ग्रामस्थानं सध्या पुरवठा होत असलेल्या दूषित पाण्याच्या बाटल्या थेट अधिकाऱ्यांसमोर ठेवत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। ग्रामस्थांनी या योजनेच्या विलंबाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून राजकीय श्रेयवादातून ही योजना पूर्ण होऊ नये यासाठीच काही स्तरावर अडथळे निर्माण केले जात आहेत का अशी शंका देखील व्यक्त करण्यात येतेय। आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही या कामातील हलगर्जीपणाबाबत शासनाच्या आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। नाही खरं तुम्ही 3 महिने म्हणलं तुम्ही पण प्राधिकरणाने त्यांना सांगायला पाहिजे होतं ना। नाही तसं नाही, तुम्ही लेखी सांगितलं 3 महिन्यापूर्वी, मग तुम्ही काय केलं नाही। 3 महिन्यापूर्वी जर यांनी सांगितलं असेल वॉल बदला तर मग तुम्ही काय लगेच ऍक्शन घेतलं? असू दे ना, 15 होती तर मागवायचे होते। नाही, तुम्ही सिरियसली घ्यायला पाहिजे ना। तुम्ही पाणी पित नसल्यामुळे तुम्हाला सिरियसनेस नाही, बरोबर नाही ना। दरम्यान पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी 7 मे रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं। एकीकडे केंद्र सरकारच्या हर घर जल या घोषणेचा गाजावाजा होत असताना या योजनेत समाविष्ट गावातील प्रत्येक घरात पाण्याचे हाल आहेत। अनियमित आणि अशुद्ध पाणी पुरवठा सुरू करणाऱ्या जुन्या योजनेवरच लोकांना अवलंबून राहावं लागत असून नव्या योजनेचं पाणी कधी मिळणार असा सवाल लोक उपस्थित करतायत। जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मेघा इंजिनिअरिंग कंपनीवर एवढे मेहरबान का? राज्य सरकारला आणि स्थानिक आमदारांना 13 गावांमधील 3 लाख लोकांपेक्षा मेघा इंजिनिअरिंगचं हित जास्त महत्त्वाचं आहे का? असे सवाल सुद्धा उपस्थित होऊ लागलेत। आजच्या पाहणीवेळी शासनाचे अधिकारी आणि मेघा इंजिनिअरिंगच्या अधिकाऱ्यांना ज्या रोषाला सामोरं जावं लागलं ते पाहता पाण्याच्या विषयात राजकारण आणलं जात असेल तर लोकप्रतिनिधींना सुद्धा जनक्षोभाचा सामना करावा लागल्याशिवाय राहणार नाही। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, पंचायत समिती सदस्य शिल्पा हजारे, संदीप पाटील, जिल्हा परिषद माजी उपसभापती शशिकांत खोत, अर्जुन इंगळे, सुनील शिंदे, अमर मोरे, प्रकाश गाडगीळ यांच्यासह 13 गावातील सरपंच, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।